महापौर धीरज सूर्यवंशी व महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्या उपस्थितीत सांगली महापालिकेत मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली। पूर्व परिस्थितीचा सामना करताना नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं। बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, आधीच स्थलांतर सूत्र, पूर येण्यापूर्वी सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणार, नागरिकांना सतर्क करण्यासाठी आपत्ती मित्रा ॲप आणि ब्रॉडकास्ट मेसेजद्वारे हायटेक अलर्ट दिले जातील। निवारा व आरोग्य यंत्रणा, सर्व निवारा केंद्रांवर वीज, पाणी, शौचालय आणि भोजनाची चोख सोय असेल। पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं, धुरीकरण व औषध फवारणी सज्ज राहील। नाले सफाई व नियोजन, शामरावनगर, विजयनगर, भीमनगर परिसरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करून नाल्यांच्या पाणी प्रवाहाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आधुनिक नकाशा तयार केला जाईल। प्राणी व स्वयंसेवी संस्था, पूरकाळात जनावरांसाठी विशेष छावणी व चाऱ्याची व्यवस्था असेल। मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचं वर्गीकरण केलं जाईल। महावितरणकडून विजेचं तांत्रिक ऑडिट पूर्ण होणार। वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित आणि कुपवाड स्मशानभूमीत लाकूड साठवण्याची स्वतंत्र सोय केली जाईल। थोडक्यात काय तर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, महावितरण आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात 24 तास समन्वय ठेवून संभाव्य आपत्तीला तोंड देण्याची पूर्ण तयारी झाली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24